नागपुर के उमरेड इलाके में इन दिनों बाघ का खौफ साफ नजर आ रहा है। जंगल से निकलकर बाघ अब गांव और खेतों तक पहुंच रहा है। लगातार मूवमेंट और हमलों की घटनाओं ने ग्रामीण को दहशत में डाल दिया है। यह इलाका उमरेड करांडला वाइल्ड लाइफ सैंक्चुअरी के बफर जोन में आता है, इसलिए बाघ का मूवमेंट नेचुरल जरूर है, लेकिन बार बार गाँव में एंट्री और हमले अब सिर्फ नेचुरल नहीं बल्कि खतरे का संकेत बता रहे हैं। वन विभाग अलर्ट पर है, लेकिन सवाल ये है कि क्या तैयारी पर्याप्त है। खेतों में काम करने वाले किसान अब ज्यादा खतरे में है। सुबह शाम बाघ दिखने की घटनाएं, गांव में डर का माहौल, लोग अकेले खेत में जाने से बच रहे हैं। मवेशियों पर हमले भी बढ़ गए हैं। उमरेड तालुका में बढ़ते डर के बीच पोहरा तहसील कु इलाके में बाघ के हमलों के बाद किसानों की मदद के लिए पूर्व विधायक सुधीर परवे आगे आए हैं। उन्होंने प्रभावित किसानों से मुलाकात की और प्रशासन से तुरंत कार्रवाई की मांग की। उमरेड तालुका में भय का माहौल है। पोहरा तहसील कुई में बाघ के हमलों के बाद किसानों की मदद के लिए पूर्व विधायक सुधीर परवे मौके पर पहुंचे। क्या उमरेड में बाघों की निगरानी पर्याप्त है? क्या गांव में अलर्ट सिस्टम और सुरक्षा मौजूद है? क्या पीड़ित किसानों को समय पर मुआवजा मिल रहा है? क्या यह मामला अब कंट्रोल से बाहर हो रहा है? तुम्हाला आज जी माहिती मिळाली त्याबद्दल माहिती द्या। नेमकी आता इथे शिकारी केली आहे बाघांनी, काय सांगा? वास्तविक पाहता या भागामध्ये सातत्याने वाघाचे हमले होत आहेत। वाघ गावात येत आहे। जंगली जनावरांच्या हौदसामुळे एवढे गावाचे लोक परेशान दहशतीमध्ये आहे। आत्ताच काही दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी एक वाघाची शिकारी या ठिकाणी झाली। वाघावरती हमला केला वाघाने। आता एक बकरी गावात येऊन गावात शिरला आणि गावातून त्या कोठ्यातून बकरीला आणलं, तिचा ॲक्च्युली त्यांनी आता वध केलेला आहे। पण त्याच्या आधी एका माणसावरती झडप घेतली, माणूस वाचला तर बकरी त्यांनी केली। साधारणतः या भागामध्ये बऱ्याच गावामध्ये दहशतीचं वातावरण आहे। त्या गोठणगावच्या परिसरामध्ये दहेगावमध्ये माणसावरती हमला केला, तो कसाबसा तो पण वाचला, लोक धावले असल्यामुळे। साधारणतः हे वाघ आता गावात येऊ लागले आणि गावात येऊ लागले असल्यामुळं गावाच्या लोकांवरती फार मोठं दहशतीचं वातावरण आहे। बाया आता तुम्ही पाहिले असेल, महिला सकाळी कामाला जातात, लगेच 12 वाजले त्यांना सुट्टी द्यावी लागते। कधी वाघ येईल कधी हमला होईल हे काही नेम सांगता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये मला जसा गावातून फोन आला तसाच मी या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत बोललो। ते पण तुम्ही ऐकलं की वाघाचा बंदोबस्त झाला पाहिजे। वाघाचा बंदोबस्त जर शासकीय कर्मचारी असेल आणि लोकप्रतिनिधी ज्याचं काम आहे ते तर यायला तयारच नाही आहे। त्यांना काही घेणं देणं नाही, ते घरी झोपा काढत आहे। मेले का न गेले का लोक, त्यांना काही घेणं देणं नाही। परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये मी सातत्याने काम करत असल्यामुळं या भागाचा माजी आमदार म्हणून या भागामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणारे भागेश्वररावजी फेंडर आहेत, इकडे संदीपजी सुखदेव आहे, इकडे आमचे धनविजय साहेब आहेत, इकडे आमचे चोपकरजी आहेत, हे सगळे आणि गावातले कामडी परिवार आहेत, हे सगळे राजेशजी दिवसकर या ठिकाणी आहेत। यांना भावना वाटल्या की या छोट्या गावामध्ये जर माणसावरती हमले होत आहे, जनावरांवरती हमले होत आहेत, आपण गेलं पाहिजे, त्याच्या दुःखात राहिलं पाहिजे। या भावना हे ठेवून मी अधिकाऱ्यालाही आता आल्याच तुमचे अधिकारी कुठे आहे हे विचारलं। तुमच्या अधिकाऱ्याचं काम आहे तर ते अधिकारी जेवण करायला गेले म्हणून आता त्या SCF मनोज धनविजय यांनी सांगितलं ते अधिकारी येत आहे, आता इथे राहतील। आता ते जनावर तिथं ठेवलेलं आहे, जनावर ठेवलं तर त्यांनी कॅमेरा पण लावलेला आहे। वाघ इथे आल्याशिवाय राहणार नाही, अजून पुन्हा येईल आणि पुन्हा आल्यानंतर जेपर्यंत ते खात नाही तोपर्यंत जाणार नाही। ते एकदा त्याच्या याला चटक लागली तर तो पुन्हा गावामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून याचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे। म्हणून अधिकाऱ्यांना मी सांगितलं की याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, गावामध्ये वाघ आला नाही पाहिजे आणि वाघ हा जंगलात राहिला पाहिजे। गावातला राहणारा प्राणी नाही आहे, तो जंगलात राहणारा प्राणी आहे। आपलं राष्ट्रीय प्राणी जरी असला त्याचं संवर्धन झालं पाहिजे। मी या मताचा आहे की त्यांना मारलं पाहिजे, हे या मताचा मी नाही आहे। राष्ट्रीय प्राणी आहे, त्याचं हे झालं पाहिजे। पर्यटनासाठी लोक पण बऱ्याच ठिकाणी येतात, याचा अर्थ असा नाही ना। पर्यटन झालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, इकॉनॉमी वाढली पाहिजे, रेव्हेन्यू जनरेट झाला पाहिजे सरकारचा, ठीक आहे। पण दुसरीकडे मानवाचं पण संरक्षण झालं पाहिजे, त्याच्याकरता अधिकाऱ्यांनी उपाययोजना केली पाहिजे, सरकारने उपाययोजना केली पाहिजे। याच्याकरता मी या स्पॉटवरती आलो यांच्या भावना समजण्याकरता। आणि तुम्ही यांच्या पण भाव हे घ्याल तर तुम्ही ते सांगतील की याच्या ती बकरी गेली, एका जनावरती हमला झाला, कोणी त्याच्यावर हमला झाला,
प्रभूजी कांबडी याच्यावरती हमला झाला, लोक धावल्यामुळे तो वाचला. पण आता आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. लोकांवरती हमले झाले नाही पाहिजे याच्याकरता आम्ही इथं आलेलो आहे. आम्ही त्या अधिकाऱ्याला आता सांगणार आहे की हे सगळं तुम्ही याची सगळं बंदोबस्त लावा, अन्यथा या ठिकाणी येऊन आम्ही आंदोलनाची पण भूमिका घेऊ. त्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. हो, काय म्हणाल इथे जे हल्ले होत आहे आणि स्थानिक आमदार इथे बेपत्ता आहे? मागील 15-20 दिवसापासून या परिसरात वाघाचा सातत्याने हैदोस आहे आणि शेतकरी शेतामध्ये जाऊ शकत नाही. मजूर वर्ग हा शेतातील पीक काढण्यासाठी जात नाही. आज शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामध्ये या वाघाने एका कांबडी आमच्या नातेवाईकावरती हमला केलेला आहे आणि एक बैलाची शिकार केली आहे. काल त्यांनी शेळीची शिकार केली आणि तो वाघ गावामध्ये येऊन सुद्धा म्हणजे गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रशासनाला आम्ही वारंवार इंटिमेशन करून तरी प्रशासन याकडे गांभीर्याने दखल घेत नाही. आम्ही जर यांचा बरोबर या वाघाचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून सन्माननीय आमचे माजी आमदार सुधीरभाऊ पारवे यांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. तसेच इथं स्थानिक आमदार असून त्या आमदारांनी कमीत कमी या गावामध्ये येऊन या परिसराची जरा पाहणी करून विचारपूस करायला पाहिजे. आमदार खासदार यांचं कर्तव्य आहे, पण त्यामध्ये ते पण मला तरी वाटतं कुठंतरी निष्क्रियपणा त्यांचं जाणवत आहे आणि या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही दहशत निर्माण झाली आहे. मुक्काम पोहोरा, तालुका कुही, जिल्हा नागपूर. मी या गावामध्ये आज मला 60 वर्षाची वय झाली. आजपर्यंत आम्ही वाघाचा हौदोस पाहिला नाही, पण या वर्षी एवढा हौदोस वाढला की मागे माझ्या पुतण्याला पण जखमी केलं. एक गावाजवळचा बैल मारला, गावातलाच बैल मारला. आज घरातून अंगणातून उतरून त्यांनी शेरी वाघानं नेली. याचा बंदोबस्त आमदार खासदारांनी किंवा शासनाने याचा बंदोबस्त करायला पाहिजे. नाही तर आज शेतकऱ्याला शेत पडीत राहायची वेळ आलेली आहे. का आम्ही माल समजायचं कसं मजूर चाल तयार नाही. आतापर्यंत एका शेतकऱ्याच्या वाघासाठी मागच्या वेळेस गहू होता तर त्याचा मजूर जायला तयार नाही. मग त्या शेतकऱ्यांना शेत मालाचं इतिहास ठेवा का शेतात? हे शासनाने दखल घ्यायला पाहिजे. आणि कमीत कमी ज्याचं नुकसान झालं, त्या पोराला मारलं, त्याला कमीत कमी शासनाने काहीतरी द्यायला पाहिजे. आज त्या गृहस्थाची बकरी मारलं, त्या बकरीसाठी काहीतरी त्या शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. गरीब माणूस गरीब राहू नाही मोठा राहू, पण त्याला द्यायला पाहिजे ना साहेब. त्या बैलाची भरपावती नाही झाली. म्हणजे केव्हा आज मरण उद्या धरम करा. वर्षभरानं पैसे देतात. 50 1000 रुपयाचा बैल, 1000 रुपयाची वस्तू मरते ना 500 रुपये 200 रुपये शासन देते. मग याच्यात काय अर्थ आहे? हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.